हाय सगळ्यांना नमस्कार. झालं का जेवण तुमचं? तर आमचं पण झालेलं आहे. तर बघू शकताय हो का आपलं घरी ओलं काय हाटा नाही. आमच्या आडाला पाणी इतकं आहे की प्रमाणाच्या बाहेरच आहे. बघू शकताय ओल हाटत नाही. पावसाळा गेला तरी ओल आमच्या या घरात थंड वातावरण आणि या घरात गरम होत आहे आणि बाहेरच्या तिकडल्या घरात दुनियाचं हे होतंय, थंड वाजते दरवाज्यातनं सापटीतनं. या घरात बरं वाटते का नाही? तर हो का इकडं आपली आई आहे, आई बाय आहे, जेवण चाललेलं आहे तिचं. बघू शकताय तुम्ही. चिवडा खाती. काय खाती? चिवडा खाती. हे आपला नवीन गॅस जोडलाय. तर हो का बघू शकताय. तुम्हाला खोटं वाटेल मी खोटं बोलते. बघितलं का? हो का दुसऱ्या जाग्याला बुळूक इथं कोपऱ्याला पाडले, त्या कोपऱ्याला होतं, आता या कोपऱ्याला पडलंय. हो किती पाडलंय पोकाळच होईन, त्यात खूप सायला पाहिजे. बघितलं ना तुम्ही? म्हणजे इतकं अवघड झालंय, इतकं अवघड झालंय की ही आम्ही घरात आहे का गुशियाचं घर आहे का आमचं घर आहे तीच आम्हाला कळलं नाही. बहुतेक गुशींचंच ही जागा दिसती. पहिलं का जमाना गुशींचीच घरं असतेली ही, म्हणूनच गुशीबाई सापटे पाडते. ते बघू शकताय तुम्ही. हो का कुठं गेलं ग बाया? बघा तिथं कोपऱ्यात बघू शकता, आहे की नाही? खोटं नाही बोलत. हो का आई नाही तिथने भरणी काढली. हो का तिथं अंधार पडतोय जरा म्हणून दिसत नसेल, पण थोडं दिसतंय. तर हो का बघू शकता रेशन आणलंय आहे ना. फक्त 3-3 किलो भेटले. त्यासाठी ते बानूला पण चपाती लागती. आता बानूचं काजू बदाम संपलंय. तिला काजू बदाम आणायचं. घरामध्ये काय नाही, माल मटेरियल नाही. तर येताना मी वहिनीच्या इथनं बोंबीला आणले, तर ते होईन सकाळची भाजी. बघू शकताय तुम्ही. तर चला मी बानूला थोडस दाखवते. लई दिवस झालं बानूला दाखवलेलं नाही. आज बलम्या काढला नाही त्या घरातला, परत बसवला काढल्याला. बघितलं तोंड कशी झाकती बघा. बघा बघितला का कशी तोंड झाकती? लय आगाव पुरगी आहे. शिटर आणला बघा तिला. जॉर्किन आणले. ही जॉर्किन आणलंय. आईला बसवताच येत नाही. बघा जॉर्किन आणलंय तिला. काय करावा, लय गारटा आहे आमच्या इकडे आणि बानवला बिलकुल सैन होत नाही. तोंडावर बी घेत नाही. किती गारटा असू द्या पुरगी तोंडावरच घेत नाही बाया. लय अवघड या पुरीचं कंडिशन आहे. तिच्यासाठी ही पण घेतलं होतं मी, खास तिच्यासाठी घेतलं या बानूसाठी. पुरगी अंगावरच घेत नाही आणि हात पाय तर दुनियाचं तिचं गार पडते. ते बानूचं दुनियाचं गार पडते ते हात पाय. गारटी लय आगाव आहे. तर तसाच आपला कूलर पण जरा बिघडलाय, पण थंडी असल्यामुळं मी त्याला नीट करे नाही. तर 1000 वेळा झालं त्यांना पण सांगायचं की नीट करा, पण ती येतो म्हणते. त्यांना पण काही सामान भेटत नसेल म्हणून ते काही येईनात आहे. येत्याला तर थंडीचा महिना पण आहे, 2-3 महिने म्हणलं चालतंय म्हणलं. तर विषय असा आहे की आज बानूला थोडंसं दाखव म्हणलं, कारण मी काल बर्थडेला गेलती आणि बानूला आज बानू रुसली माझ्यावर, म्हणून म्हणलं दाखवा. बघा मुंडी कशी केली बानूनी. बानू रुसली माझ्यावर. का ग रुसली पिल्या? का रुसली मम्मा? मम्मा काय करते? जेवला? आईने जेवण ही चारलंय. आई जेवायला लागली. मी आताच आली वरनं. म्हणलं चला बानूला दाखव. तर म्हणलं लई दिवस झालं बानू काय ब्लॉक मध्ये नाही म्हणलं. भरपूर जणांचा फोन येते. त्या एका ताईचा फोन येतो. ताई म्हणजे मुंबईच्या कुठंतरी ताई आहेत, पुढं आहेत का महाग आहेत माहित नाही, पण त्या ताईंचा फोन आला मला. ताई बानूबाई कशी आहे? बानूबाई बरी आहे का? हो का तुमची बानूबाई बघितली का बानू? हो का बानूबाई व्यवस्थित आहे. आजारी पडले तरच बोलत नाही.
गारटा असल्यामुळं तर जास्तच बोलत नाही. काय होतं माहिती का, तिला थंडीत कप जास्त होत्यात आणि तिला दुसरं खाणं नाही ना. तिचं आता काजू बदाम संपलं या, कारण तिला काजू बदाम मी मिक्सरला म्हणजे थोडंसं आबळदोबळ भाजून मिक्सरला त्याची बारीक ही करून चपातीत हे टाकत असतोय आम्ही. आई पण चारते अशी तिला रिकामं. थोडी साखर असते त्याच्यात, मग खाते ती. काय करावं, पुरीला वाळूनच चाललंय लिकूर, काय करावं आता. हो का, अर्धा लिटर दुधामध्ये अर्धा लिटर पाणी तिला, म्हणजे कंप्लीट 1 लिटर दूध संध्याकाळ म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपूस तर लागतंय. मग एवढं माझ्याशी होत नाही, कारण आमच्या इकडं दुधाचा रेट लय चाललाय. 30 रुपयाचं अर्धा लिटर म्हणजे 60 रुपये लिटर. मग 2000 तेवढं माझ्याच्याने होत नाही, म्हणून मी आता काय करावं. आणि तिला घट दूध पण म्हणजे पचन होत नाही, म्हणजे पचन होत आहे पण गिळ होत नाही घट, म्हणून तिला पातळ करून असं खायला घालावं लागतंय. म्हणून त्या दुधात एवढं पाणी वतावं लागतंय. पण तेवढ्यात ना तेवढ्यात पण वाटतं ना थोडंसं, म्हणजे त्या दुधात असं मुटकं दिसतंय आपलं, म्हणजे पाणीच कमीत. आणि म्हणून ती जास्त बानू खराब दिसायला लागली. तर त्या ताईंचा फोन आहे आलता मला, ताई बरी आहे का, बानूबाई बरी आहे का. तर बरी आहे बानूबाई, व्यवस्थित आहे. तर आज म्हणलं चला एक ब्लॉग बनवावा, म्हणून बनवला. बानूबाई रुसली माझ्यावर. तर चला बघू शकताय बानू. तर हेड्या वावाला असलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बानूबाईसाठी एक 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 लाईक करा.